आपण बनवणार आहे स्पेशल असा अख्खा मसूर. त्यासाठी मी इथे रात्री मसूर भिजत घातला होता. छान असा मसूर भिजलेला आहे. आता इथे मी एक पातेले घेतले आहे, त्यामुळे थोडा एक मोठा चमचा तेल ओतून घेते. तेल गरम झालं की त्यामुळे थोडे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान असे भाजले की त्यामध्ये आपण थोडा 2-3 पाने कढीपत्त्याची टाकून घ्यायची. कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर चालेल. आता इथे मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. म्हणजे मसूरमध्ये जास्त कांदा हा घातला जातो, त्यामुळे तुम्हीही जास्तीत जास्त कांदा घ्या बारीक चिरून. इथे मी मोठे 3 कांदे वापरले होते, एकदम बारीक. आता हा कांदा छान असा मंद आचेवर परतून घ्यायचा. आता इथे मी कांदा छान असा परतून घेते. एकदम असं लालसरही करायचं नाही, थोडासा लालसर व्हायला लागला की थांबायचं. आता इथे मी एक मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. आता कांदा थोडासा भाजत आला की त्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. आता टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता इथे जेवढा कांदा मी घेतला होता तो एकदम भाजल्यानंतर कमी झालेला आहे. यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली. आता हे सगळं मिश्रण आपण छान भाजून घेतल्यामुळे एकदम कमी जे दिसत आहे. आता कांदाही छान भाजला गेला आहे, टोमॅटो पण. त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला होता. आता हे सगळं भाजून घ्यायचं. तुम्हाला हवी तशी लाल तिखट तुम्ही टाकू शकता. मी 2 चमचे टाकलेले आहे. यामध्ये तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता जे लाल तिखट छान असं भाजून घ्यायचं. मसाला करपून द्यायचा नाही. जर तुमचा मसाला करपत असेल तर थोडंसं अर्धा 1 चमचाभर पाणी त्यामध्ये टाकून घ्या. आता जो आपला भिजलेला मसूर आहे तो टाकून घ्यायचा. आता मी सगळं इथं मसूर टाकून घेते आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. आता यामध्ये पाणी ओतून घ्यायचं. पाणी हे गरम वापरायचं, म्हणजे ज्या मसूरच्या भाजीला छान अशी चव येते. थंड पाणी ओतू नका. मी आता एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी आता मी ओतून घेते. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मसूर एकदम पातळही करायचं नाही, एकदम घट्टही करायचं नाही, मीडियम पद्धतीमध्ये झाला पाहिजे. आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता हा आपण मसूर शिजण्यासाठी झाकण ठेवून देऊया. आता तुम्ही बघू शकता मसूर एकदम छान असा शिजलेला आहे, एकदम घट्टही नाही, छान अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर आता आपला मसूर हा खाण्यासाठी तयार आहे. अख्खा मसूर असा स्पेशल झालेला आहे. सुगंध एकदम छान येत आहे.